प्रश्न आणि उत्तर यांचे मानसशास्त्र म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचं मी आता मानसशास्त्रीय उत्तर देणार आहे. प्रश्न म्हणजे आपण केलेली चौकशी. आपल्याला एखादी माहिती हवी असते, एखाद्या गोष्टीची आपल्याला खातरजमा करायची असते, आपल्या मनामध्ये जिज्ञासा असते, आपल्याला एखादं सत्य शोधून काढायचं असतं, नेमकी बातमी हवी असते, यासाठी आपण प्रश्न विचारतो. पण प्रश्न विचारणं ही एक मानसशास्त्रीय कला आहे. प्रश्न विचारणं म्हणजे त्या माणसाला बोलतं करणं. दोन प्रकारचे प्रश्न असतात. एक प्रश्न असा असतो की ज्याचं उत्तर हो किंवा नाही असंच असू शकतं. म्हणजे आपल्याला शाळेत असायचे एका वाक्यात उत्तरे द्या, तशी एका शब्दाने उत्तरं द्या. हो की नाही ते सांग. म्हणजे बोलती बंद. हो तरी नाही तरी. या प्रश्नाऐवजी आपण जे प्रश्न विचारू शकतो त्याला आपण ओपन एंडेड प्रश्न म्हणतो. म्हणजे ज्या प्रश्नाला फक्त हो आणि नाही असं उत्तर असू शकतं ते क्लोज एंडेड क्वेश्चन्स असतात. आणि ज्या प्रश्नाला वेगवेगळी उत्तर असू शकतात आणि ज्यांनी माणसं बोलती होतात त्याला ओपन एंडेड प्रश्न असं म्हणतात. आज दिवसभरात काय घडलं हा ओपन एंडेड प्रश्न आहे. आज दिवसभरात काम झालं की नाही हा क्लोज एंडेड प्रश्न आहे. मग आपण म्हणतो दिवसभरात काम झालं की नाही, हो झालं. कोणकोणतं झालं, नाही झालं, का नाही झालं, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. क्लोज एंडेड प्रश्न हे थोडे इंटरॉगेशन सारखे असतात आणि ओपन एंडेड प्रश्न हे माहिती मिळवण्याकरता असतात, अधिक जवळीक साधण्यासाठी असतात आणि ॲश्युअर करणारे पण असू शकतात. विशेषतः मुलांची बोलत असताना ओपन एंडेड क्वेश्चन खूप महत्वाचे असतात. कसं वाटलं, कसं झालं, काय काय झालं, कोण कोण आलं होतं आणि काय काय गंमत केली, हे सगळे ओपन एंडेड प्रश्न आहेत. आली का गंमत, आला होता का मामा, मग किती वेळ चालली होती पार्टी, 1 तास की 2 तास, हे सगळे क्लोज एंडेड क्वेश्चन आहे. आता उत्तराचं मानसशास्त्र. उत्तरामध्ये असं असतं की आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. आपण ते हो आणि नाही असं देऊ शकतो आणि ते दिल्यानंतर म्हणजे क्लोज एंडेड प्रश्न. पण मला अजून काही सांगायचं आहे, सांगावंसं वाटतंय, सांगू का, असा उलटा प्रश्न विचारला की ती व्यक्ती म्हणते हं सांग ना तुला काय सांगायचंय ते. म्हणजे आपल्या उत्तराने त्या माणसाच्या मनातली उत्सुकता वाढली पाहिजे. आपल्याला आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. म्हणजे उत्तर असं द्यायचं की त्या माणसाला अधिक प्रश्न विचारायचे वाटतील, कुतूहलामुळे, उत्सुकतेमुळे, जिज्ञासेमुळे. प्रत्येक वेळेला उत्तर देताना किंचित पॉज पण आपण घेऊ शकतो, थोडासा. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचंय, काय विचारायचंय तुला, असंही विचारू शकतो. मग त्यावेळेला ती व्यक्ती कधी समजलं नाही का तुला असं म्हणू शकते. नाही समजलं ना म्हणून विचारतोय असं आपण स्मितहास्य करत विचारलं की त्या व्यक्तीला शांतपणे उत्तर द्यावंच लागतं. त्यामुळे प्रश्न आणि उत्तर याचं मानसशास्त्र ही कला आणि कौशल्य आहे. अगदी साधं आहे, सोपं आहे, पण त्याच्याकरता आपण सजग राहायला पाहिजे. माइंडफुली प्रश्न विचारा, माइंडफुली उत्तर द्या.